हॅलो 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 थोडंसं आवाज हॅलो हॅलो थोडं हॅलो 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 वन हॅलो 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 शांत हॅलो हॅलो आवाज आवाज आज वार काय बुधवार मग करायचं ना जोरदार करू जरा थांबा आता उडवून तो डांबा इथे आलेल्या सर्व समस्त रसिक प्रेक्षकांना या शाहीर जितेशचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आज या शुभ प्रसंगी आपली उपस्थिती लाभली त्यामुळे ही काही शब्द सुमने आपल्या चरणी अर्पण करतो झालो मी शाहीर होनी जाहीर मुजरा मानाचा घ्यावा कला गुणांचे पुष्प बहरुनी गंध कलेचा सुटावा रंगभूमीला आणि सरस्वतीला प्रणाम मी आज करतो श्रीनावे आयुष्य कलेच्यासाठी नटेश्वराला विस्मरितो प्रत्येक श्वासात कलेच्या ध्यानात संपावी जिंदगानी प्रत्येक श्वासात कलेच्या ध्यानात संपावी जिंदगानी साथ तुझी यारी दोस्ती मंडळातर्फे आज हा आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला सर्व रसिक वर्गाचे प्रथम आभार व्यक्त करतो यामध्ये युवा संकल्पना आमच्या घाटकोपरचे सर्व सदस्य आणि गुरव चाळीचे सर्व मित्रमंडळ यांचे आभार व्यक्त करतो माझ्या गावचं गोंडे सकाळ गावचे लांजा गोंडे सकाळ गावचे माझे सगळे बंधू आले त्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। माझ्या ज्या ठिकाणी मी
काम करतो तिथून माझे सर्व सहकारी कामगार वर्ग इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत एक ठरवणारी युवक मितेश घडसी यांनी या कार्यक्रमासाठी खूप मोठं योगदान दिलंय, खूप मोठं सहकार्य केलंय. त्यासाठी त्यांनाही मानाचा मुजरा करतो. आमच्या मसिना हॉस्पिटल कामगार युनियन मुंबई लेबर कामगार युनियन अध्यक्ष सन्माननीय रमेशजी देशमुख साहेब, सेक्रेटरी वैभवजी आमरे साहेब, आदरणीय भगवानजी परब साहेब, भायखळा उपशाखा प्रमुख श्री भायखळा शिवसेना शाखा प्रमुख श्री चंद्रकांत पवार साहेब इथे आलेले आहेत. त्यानंतर विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष जे प्रतिष्ठान खेडचं आहे, दरवर्षी ते अलग अलग वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रा घडवतात आणि एक सामाजिक शैक्षणिक आणि एक भक्तीचं काम करत आहेत. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. अध्यक्ष सचिनजी पवार, आमचे नमन मंडळाचे अध्यक्ष आणि आमची सपोर्टिंग सिस्टम म्हणजे आदरणीय मटकर साहेब, समाजसेवक दिनेशजी भुवड आणि माझे वत्सलजी सचिनजी धुमक, गुरुवर्य तुषारजी पंधेरे, आमच्या गुरु वासू आणि घराण्याचे अध्यक्ष मुंगळे दादा इथे उपस्थित आहेत. त्यानंतर मधुकर बाबा पंधेरे आणि आई यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. त्याचप्रमाणे शाहीर सुरेशजी राऊत, शाहीर संजय निंबाळकर, शाहीर राजेशजी निकम. त्यानंतर आमच्या कोकणामध्ये ज्या दोन शाहिरांची जास्त क्रेज आहे ते शाहीर म्हणजे आमचे विकास लांबोरे बुवा इथे आलेले आहेत, राजेश निकम बुवा इथे आलेले आहेत. दोघांनाही मानाचा मुजरा करतो. त्यानंतर मला आपुलकीने भेटायला आलेले आमचे मनसेचे सरचिटणीस संदीप खैरे, रवींद्र पाष्टे साहेब इथे आलेले आहेत. सन्माननीय संदीप खैरे साहेब आलेत. अध्यक्ष भूमिपुत्र प्रतिष्ठानचे दिनेश झगडे साहेब आलेले आहेत. उपाध्यक्ष संतोष कारतुडे साहेब आलेले आहेत. विशाखा खेडेकर मॅडम आलेत. कलगीवाल्या शाहीर तेजल ताई पवार या सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल त्यांनाही मानाचा मुजरा करतो. त्यानंतर बेल्लाव बारी करणार आमचे विनोद फटकरे माऊली इकडे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जर चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर टाइम आम्हाला एकदम कमी आहे, समजून घ्या. काय चुकलं तर सांभाळून घ्या. मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. या विश्वाचा विघ्नहर्ता बाप्पा श्री गणरायाला वंदन करून ग्राम देवता, रंगदेवता आणि गणेश्वरा चरणी लीन होत आहे. श्री मणिकेदारी आई जागादेवी यांच्या चरणी नतमस्तक होऊन मुंबईतील सर्व देवी देवतांच्या चरणी नतमस्तक होतो. अखंड हिंदुस्थानाला अभिमानाने जगावण्यास शिकवणारे स्वराज्याचं तोरणदारी बांधून भगवा फडकावून हर हर महादेव, हर हर महादेव अशी गर्जना झाली. तो माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज आणि जिच्या खुशीतून हे देखणं स्वप्न तयार साकार झालं तेव्हा वीर माता, राष्ट्रमाता आई जिजाऊंच्या चरणी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भक्ती मार्गातील शोध खंत मंडळी आणि महापुरुषांना वंदन करून आम्ही मूळ
वासू आणि घराणे यांचे, शंकर तुकाराम यांचे, शिवराम पंधेरे महाराष्ट्र भूषण लोकशाहीर मधुकर पंधेरे बाबा यांचे वस्तात शाहीर तुषार पंधेरे, जगन्नाथ प्रसाद यांचे शिष्य शाहीर सचिन धुमक यांचा आम्ही पटशिष्य शाहीर जितेंद्र जयसिंग गुरव, लांजा बोंडे सकळ शाखा नटेश्वर नृत्य कला मंडळ मुंबई आणि उपस्थित सर्व कलाकार, शाहीर वर्ग, गुरुजन वर्ग आणि नामवंत दिग्गज मंडळी या तमाम रसिक प्रेक्षकांना स्पर्धेचा मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. त्यावर मला साथ देणारे ब्रँड इज ब्रँड ओनली BSS म्युझिक टीम, कॅप्टन बेंजो मास्टर आमच्या गुरुनाथ भावनस्कर, पट्टू या मोसमातील गाजत असलेला आमचा फेमस साहिल दादा इकडे घोडकी वाजवतोय, ऑर्गन रितेश दादा आणि पॅड वेदांत दादा पवार. आजचे माझे प्रतिस्पर्धी शाहीर वेदांत जाधव या कलेतील एक चमचमता तारा आहे. तुमच्या सर्व सहकार्यांना मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रथम बारीला सुरुवात करतो. सन्माननीय संजय निंबाळकर साहेब शाहीर कवी हे या कार्यक्रमामध्ये आता आलेले आहेत, त्यांचे स्वागत करतो. माझे वस्ताद जगन्नाथ रसाळ साहेब आज इथे आलेले आहेत, त्यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो, त्यांनाही मानाचा मुद्रा करतो.
वाढते दुश्मनांची आमच्या ही नावाने फक्त अरे आम्हीच झुकविले त्या दिल्लीचे तख्त म्हणून कुणाच्या बापाला घाबरत नाही हे मराठी हे रसिक राजा तुझ्या चरणाशी हे स्तवन अर्पण करतोय कलेच्या प्रेमा पोटी रसिका कलेच्या प्रेमा पोटी हा मुजरा प्रणाम कोठी कोठी तुम्हाला प्रणाम कोठी कोठी कलेच्या प्रेमा पोटी रसिका कलेच्या प्रेमा पोटी हा मुजरा प्रणाम कोटी कोटी आगावा प्रणाम कोटी कोटी तुम्हाला प्रणाम कोटी कोटी कलेच्या प्रेमा पोटी रसिका कलेच्या प्रेमा पोटी माझे घराणे बाबू रंगले माझे घराणे बाबू रंगले माझे घराणे माझे घराणे माझे घराणे माझे घराणे बाबू रंगले वासुवाणी मुंगळे शीघ्र कवी वासुवाणी मुंगळे मधुकर शिवराम तुषार जगन्नाथ वस्ताद माझे चांगले लाभले वस्ताद माझे चांगले काव्य सजीनचे ओठी जितेशच्या काव्य सजीनचे ओठी प्रणाम कोटी कोटी आम्हाला
असल्यामुळे मी माझा जे मला आज सहकार्य करण्यासाठी मला जे साथ देण्यासाठी जे आले त्यांचं नाव घ्यायला राहिलं होतं. आजचा माझा पात्र परिचय सांगतो. माझ्या या कोरसच्या भूमिकेमध्ये आमचे बंधू सुशांत शिरकर, सूरज राऊत मला या कार्यक्रमासाठी भरपूर जणांनी सपोर्ट केली. तो माझा मित्र किरण शितप, त्यानंतर आमचे सागर नावले आहेत, शाहीर सागर नावले, हे सगळे शाहीर वर्ग आहेत, हे सर्व शिष्य बंधू आहेत. आणि आजची महत्वाची भूमिका आहे. त्या महत्वाच्या भूमिकेमध्ये पुतना मावशीच्या भूमिकेत आमचे बुवा आहेत आणि श्रीकृष्ण मी स्वतः आहे. सांगतो, पुतना मावशीच्या भूमिकेत वेदांत जाधव बुवा आहेत आज आणि श्रीकृष्णाच्या भूमिकेत मी. लक्षात ठेवा. बुवा काय बोलले, हळू हळू मी तुमच्याकडे येतो. अरे धावू शकतो काय, माझ्या एवढं धावू शकतो? टेंगे टेंगे दुधू देंगे, अभी वो सब नहीं चलेगा, अभी मराठी चलेंगे. त्याच्या अगोदर सांगतो, आमचे सर्व मनसेचे पदाधिकारी आलेले आहेत. कुणाच्या गेल्या कपाळात, कुणाच्या गेल्या कपाळात, कुणाच्या लागली बुडाला, मराठी अस्मितेसाठी एक झाले ठाकरेंचे वाद. बुवा आता तुमची पहिल्यापासून धुनाई करतो. काय माहिती आहे, अरे शाहिराने त्याच्या डोक्यावर टोपी तर घाला. डोक्यावर टोपी नाही, काय नाही, उठला गोंद्या चालला जत्रेला. म्हणून बुवांचे जे साथी सोबते आहेत त्याच्या डोक्यावर चेपा काहीतरी कपडा ठेवा. माझ्या पण राहत नाही तर मग ठेवले आहे. गण घेऊया, गण गवळणीत मी बोलतो. बुवा बरंच काही बोलून गेले. बुवानी गण गायला, वेळ खूप कमी आहे, वेळेअभावी मी ते गात नाही. बुवानी कुठल्या चालीवर गण गायला, तुम जो नाते तो अच्छा है, ही काहीतरी चाल गायली, मला माहिती आहे, माझ्याकडे तेवढा वेळ नाही. तुम जो ना आते तो अच्छा है, अरे उस टाइम में तुम बच्चा था और अभी भी बच्चा ही है. चला मी माझ्या गणाला सुरुवात करतो. तांबा उडवायचा आपण गवळणी. क्या मौसम आया रे, क्या मौसम आया, गजानना देवा गजानना, दया घना मोरया दया घना.
गवळणीवर आलो, पण मी असं बोलत नाही की नाचाची मजा आता हा म्हणजे एवढं चांगलं गण गायला आणि खरोखर त्याचा जो संच आज नाचायला आलाय त्या संचासाठी एकदा टाळ्या वाजवा. खरोखर एकदम छान नाचली. सुरेश चव्हाण, जनार्दन गुरव यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. थँक्यू बंधू. आता काय काय बोलतो तर टीम सचिन चाहते परिवार आमच्या वस्तात यांच्याकडून 501 रुपयाचं 501 रुपये आलेला आहे. थँक्यू, धन्यवाद बुवा. विशाखा वसंत खेडेकर समाजसेविका यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद सर. आमचे सासरे बुवा नथुराम गुराव सक्के सासरे त्यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. वीर भरत मोरे वीर प्रतिष्ठान यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. थँक्यू. आमचे मेवणे झालं का? हा बुवा बोलले आत्ता गवळण आता मजा. हा आता नाचाला खरी मजा आली. सॉरी हा आमचा हा आवाज आज इथपर्यंत पोहोचवतायत. एकच वादा राजेश दादा. थँक्यू दादा. आवाज चांगला लावा. बुवाची लावतो मी आता बरोबर. गाणी कमी वेळ जास्त. हा बुवा म्हणतात. बुवा काय बोलतात? थँक्यू काका. आमच्या वस्तात जगन्नाथ काका यांच्याकडून हे आशीर्वाद आलाय. धन्यवाद. मानाचा मुद्रा. हार्दिक जायगडे मित्र परिवार यांच्याकडून 500 रुपये. थँक्यू मित्रा, तुझी भरपूर आज आठवण आली. मिस यू. तीर्थ निलेश गुराव आमचा छोटा भीम यांच्याकडून 200 रुपयाचं हे आलंय. थँक्यू. थँक्यू तीर्थ. बुवानी चाळ दिली. माझे सिनियर जिथे मी हॉस्पिटलचे ज्यांच्या सानिध्यात मी शिकलो ते सन्माननीय भगवान परब साहेब इथे आलेले आहेत. त्यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस मला दिलं. थँक्यू. धन्यवाद. बुवा काय बोलले? आता गवळणीला सुरुवात झाली म्हणजे आता मजा. मग अगोदर काय हजामती केला काय तुम्ही? हजामत केली काय ती बिन वस्त्रा घेऊन बिन पाण्याची? हा एवढा चांगला गण गायला. बुवांमध्ये इम्प्रुव्हमेंट आहे. 2 वर्ष मी त्यांना बघतोय. आमच्या वस्तादांबरोबर कार्यक्रम झाला. आता ह्या वेळेला त्यांचं गायनामध्ये चांगले त्यांनी हे केलं त्याबद्दल. पण हे तुम्ही बोलता आता सुरुवात झाली. मग हजामत केली तुम्ही अगोदर एवढं चांगलं हे करून. हा बुवा आपल्या गवळणीत काय बोलले? थोबाड फोडी. फोड बघू. यशोदा मायला जमलं नाही कधी तर तुला काय होणार? मंडळी आजची जी मी काय गवळण गातोय ती प्युअर प्रेमाची आहे. हे असलं हे करीन ते करीन थोबडं विन हे करेन हे असलं का आपण बोलणार नाही. कारण काय म्हणजे की आता असतं नाही ते. ओय झिंगऱ्या टिंग 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 झिंगऱ्या बोले टिंग टिंग टिंग. बाबा लगीन करून घ्या लवकर. बुवा गवळणीमध्ये तुम्ही बोलताय ना थोबडवी माझ्याशी डांबरटपणा करायचा नाही. माझ्या नादाला लागायचं नाही जास्त. नाही तर भादवा लागायच्या अगोदरच टाकीन पडव. एवढा लक्षात ठेवा. आणि हे आहे ना इथं उभा आहे
हाईट कमी, उंची हे वजन कमी, पंधरे अँड सचिन धुमाक, पंधरे कंपनीचं प्रोडक्ट आहे हे. वाजणार हा पहिलाच अनुभव आहे माझा. गाणी कमी हे जास्त. हा जरा टाइम कमी आहे ना, ह्यांचं आज बरोबर करून टाकले असते. तुझ्या टचक्या बांध्याला भाळून ग, शिळ घालून करते पुन्हा. बुवा हा पोपट सोडतोय, तुमची चिमणी सांभाळून ठेवा. कुणाला टोक मारला बघा. भोळेपणाचा आव मला फसवलं राव, भोळेपणाचा आव मला फसवलं राव, रोज करायची खाणा खुणा. प्रेम करू नका नाशी लग्न अनयाशी, लावून गेली ही चुना. 1 2 3 4. माझ्या ह्याची कट नाही दिला, माझा काय बोललाच नाही गवलनीच्या ह्याच्याबद्दल. मला चाल माहिती आहे, टाइम खूप कमी आहे, आयोजक पण तिकडनं असं बघतात, त्याच्यामुळे म्हणून मी डायरेक्ट एकच अंतर घेऊन इथं गवळण संपवले. सांगून ठेवतोय, नाद में नहीं लगने का बस, और मराठी नहीं चलेगा अभी. टेंगे टेंगे दूधू देंगे, दूधू बिदुआ को भूल जाओ. माझा वर्गमित्र अजय इंगवटकर 10 वर्षांनी तो
वारीचं बॅनर त्यानं कुठेतरी बघितला आणि तो आज मला भेटायला आला थांब भेटल्याच्या नंतर. त्याचप्रमाणे मसिनाच्या ऍडमिशन काउंटरवरचे माझे प्रवीण, त्याच्यानंतर संतोष मुकादम, आमचा डॉन सागर चव्हाण, त्याच्यानंतर अजून बरेच सर्वजण आले तर त्यांचं सर्वांचं स्वागत करतो मी. विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठान यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय. थँक्यू. आमचा गोंडेसकळ गावचं मला ज्यांनी पहिली संधी दिली कार्यक्रम करण्याची त्या त्रिमूर्ती मंडळाकडून मला बक्षीस आलंय, त्याबद्दल धन्यवाद. आमचे मानगावचे क्रिकेटपटू सचिन रणपिसे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. गणेश गुरव यांच्याकडून 400 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद. मसिना हॉस्पिटल कामगार युनियन आणि कामगार मंडळ आहे त्यांच्याकडून मला आशीर्वाद दिलाय त्या लोकांनी. थँक्यू. आमचे भाऊ बंधू कैलासवासी माझे सक्के चुलत चुलते बाळाराम बाबाजी गुराव आणि बाबल्या बाबाजी गुराव हे एकाच वर्षी दोघं जण गेल्या वर्षी त्यांचा देहांत झाला. त्यांच्याकडून आज आमचे भाऊ आहेत त्यांनी कार्यक्रमासाठी मदत केले. थँक्यू. परशुराम सीताराम भुवड यांच्याकडून आशीर्वाद आलाय. थँक्यू. हार्दिक जायगडे जो हसता खेळता चेहरा आमच्या गुरव चाळीतून हरपला त्याचं दुःख आम्हा सर्वांना आहे. आज तो जर असतो तर या कार्यक्रमामध्ये त्याचाही सहभाग असला असता, म्हणून आम्हाला त्याची जास्त आठवण येते. कारण असता असता अशा कमी वयामध्ये जाणं हे कुणाच्या वाट्याला येऊ नये. त्यांना त्याच्या आत्म्याला शांती लाभो हे मी प्रार्थना करतो आणि त्यानं परत आमच्या या गुरव चालीमध्ये जन्म घ्यावा ही मी परमेश्वराचरणी विनंती करतो. बालकृष्ण यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलंय त्याने. धन्यवाद. अशोक रामचंद्र गुरव यांच्याकडून सॉरी मला आता थोडासा वेळ कमी भेटतोय. कलगीतुरा उन्नती मंडळाच्या नियमाप्रमाणे जो प्रश्नोत्तराचा भाग असतो तो मी वाचून दाखवतोय. आमच्या शक्तीवाल्या शाहिरांनी जो काय प्रश्न सोडला होता ते कलगीवाल्यांचा प्रश्न आहे की त्याआधी कलगीतुरा उन्नती मंडळ याचे जे काही पदाधिकारी आलेले आहेत त्यांचं मनस्वी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. कारण वेळ कमी आहे, माझा पहिलाच कार्यक्रम आहे, थोडं टायमिंगचं मला जजमेंट माहित नसल्यामुळे म्हणून मागे पुढे झालं तर तुम्ही सांभाळून घ्या, सावरून घ्या. पुढची बारी लागेल तेव्हा नक्की पद्धतशीर कार्यक्रम करणार. बुवांचा प्रश्न होता कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केले त्या सद्गुरूचे नाव काय? टिप नारद मुनी सोडून उत्तर सांगावे, उत्तर ग्रंथ आधारे सांगू नये असे बुवा म्हणाले होते. तर त्याचं उत्तर आमच्याकडे आलंय. त्या संत सद्गुरूचे नाव अंडाळ. शांत राहा. त्या संत सद्गुरूचे नाव अंडाल. तेव्हा शाहीर साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केले त्या सद्गुरूचे नाव तामिळनाडूतील संत अंडाळ हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. मला वाटतंय की जर असेल योग्य तर तुम्ही ते मान्य करा.
त्याप्रमाणे आजचा आमचा प्रश्न असा आहे की रंगभूमीवर नाच गाणं करत असताना पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कुणाचा अधिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचं हे बुवा तुम्ही सांगायचंय. बार बार तो क्या समझाए सामना रंगला तुझा आणि माझा आहे वैराची रात रे. प्रश्नाचे उत्तर देण्या आहे का तुझी अवकात रे. बुवा असं तर द्या. सामना रंगला तुझा आणि माझा, सामना रंगला तुझा आणि माझा